ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून एकुलती नावाची कथा. बेबीनं चिडूनच हातातला दुधाचा ग्लास फेकून दिला. तो भारी किमतीचा इम्पोर्टेड ग्लास खळकन फुटला. ते तुकडे तुकडे झाले त्याचे. अगदी साध्या ग्लासाप्रमाणे काश्मीरी गालिच्यानं क्षणात ते दूध जिरवून टाकलं, सारवलेल्या जमिनीप्रमाणे. नोकर हात जोडून थरथर कापत उभा होता. आपल्या हातून काय खता झाली त्याला कळत नव्हते. नॉनसेन्स, हे दूध आहे? हे काय दूध आहे की चुन्याचं पाणी? बेबी नोकराकडे संतापानं पाहत म्हणाली, मेमसाब, हल्ली दूधच हे असं मिळतं म्हणजे? शटअप. वाईट दूध मिळतं गरिबांना, आपल्याला नाही. जी काय? नंदीबैल कुठला? गेट आउट. पुन्हा तोंड दाखवू नकोस. काय झालं सोनीला? मम्मी खोलीत येत म्हणाली. सगळी खोली भारी सेंटच्या वासानं दरवळून गेली. बेबी खुर्ची ढकलत उठली, एकदम मम्मीच्या गळ्यात पडली. दुसऱ्याच क्षणी बाजूला होत म्हणाली, शी मम्मी, किती चीप सेंट आहे. असं काय बेटा, इम्पोर्टेड आहे. तुम्हाला नाही का आवडलं बेबी राजे? आपण टाकून देऊ ती बाटली. काचा गोळा करत असलेल्या नोकराकडे वळून मम्मी म्हणाली, काय रे सिंग, बेबीराजे का रागवल्यात? त्यांना दूध नाही आवडलं. काय करणार बेटा, आपली म्हैस मेली. नाहीतर आजवर कधी वाईट दूध दिलं का माझ्या राणीला? आय डोंट नो. दुसरी म्हैस घ्या, मला हे दूध नको. अडचणी असतात गरिबांना, आपल्याला नाही. बरं, आजच आणू हं म्हैस. सकाळपासून उपाशी आहेस, काय घेतेस? काय करायला सांगू तुझ्यासाठी? मला काही नको, मी क्लासला चालले. सिंग, शोफरला गाडी काढायला सांग. छे, उपाशी नाही जायचं. क्लास बुडला तर बुडला, सगळा ब्रेकफास्ट तसाच पडलाय. कशाला म्हणून हात लावला नाहीस? हल्ली असं का करतेस? मला नको येते तीच अंडी, चीज, फळं, टोस, दगड, निधोंडे. दुसरं सांग हवं असेल ते. आत्ता सांगते खानसाम्याला. त्याला तरी काय येतंय? आपल्या घरी कुणाला चांगला स्वयंपाक करताच येत नाही. मम्मीचा आग्रह, तिचा रडवेला चेहरा. कशाची पर्वा न करता बेबी हाय हिल्स वाजवत पायऱ्या उतरली. गाडी तयार होती. ती येताच शोफरनं दार उघडलं, सलाम ठोकला. हातातल्या वह्या, पुस्तकं, पेन सीटवर टाकत बेबी गाडीत बसली. गाडी धावू लागली. मामा, आज सकाळी तुम्ही काय खाल्लं? बेबीराजे, मला मामा नका म्हणत जाऊ. शोफर, हेच नाव झालंय माझं. तीच सवय झाली आहे कानांना. मासाहेब रागवतील ऐकलं. मासाहेब रागवतील ऐकलं तर. अरे, मम्मीला माहीत नाही अशा कितीतरी गोष्टी मी करते. असं करू नाही बेबीताई. करणार, 100दा करणार. मला नॉर्मल लाईफ जगायचंय. त्या सगळ्या शोचा, फॉर्मॅलिटीजचा मला अगदी कंटाळा आलाय. मामा, मी आज कणभरसुद्धा खाल्लं नाही. मम्मी करत होती आग्रह, पण नाहीच ऐकलं तिचं. आज उपाशी राहणार आहे दिवसभर. भूक लागल्यावर कसं वाटतं ते पाहायचंय मला. ऐकलं आणि शोफरनं एकदम गाडी थांबवली. ती भली मोठी गाडी झोपाळा थांबावा तशी थांबली. बंगल्यावर चला, खाऊन घ्या. नो, नाही. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. तुम्ही अगदी लहान होता, 5 वर्षाच्या. असाच काहीतरी हट्ट केलात आणि गॅरेजमध्ये आलात. मी नको म्हणत असताना माझ्या समोर फडक्यात असलेली कांदा भाकरी खाल्लीत. मी कोण घाबरून गेलो होतो. मालकांना हे कळलं तर माझी चामडी लोळवली असती त्यांनी. मी हात जोडून तुम्हाला म्हणालो, राजे, घरात सांगू नका कुणाला. तुम्हाला नाही सांगितलं, पण तो सबंध दिवस माझ्या तोंडात पाणी काही गेलं नाही. मामा गाडी चालवत बोलत होते. जुन्या आठवणीत रमून गेले होते. त्या मुलीवर भारी जीव जडला होता, पण माया दाखवायची मुभा नव्हती. डोळ्यासमोर लहानाची मोठी झाली ही मुलगी, पण अजून तसाच स्वभाव आहे हट्टी. बंगल्यावर गाडी घेतो
खाऊन घ्या काहीतरी. एकदा नाही म्हणून सांगितलं ना. बेबी ताई, तुम्ही नाही खाल्लं तर मी 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 पण जेवणार नाही. मी अजून न्याहारी पण केली नाही. आमच्या घरी असं कोणी बोलतच नाही. प्रत्येकाच्या खोल्या स्वतंत्र, जीव स्वतंत्र. भिंती फोडून माया माणसापर्यंत धावत नाही. गाडी क्लासपाशी थांबली. मामा, मी खावं वाटतंय ना. हो तर चला, राहू दे आज क्लास. तुमच्या घरी चला. पिठलं, भाकरी, लसणीची चटणी, मिरची खाऊया. माझ्या घरी? छे छे बाईसाहेब, फासावर लटकवतील मला. लटकवू दे. माझ्यासाठी उपाशी राहणार होता ना. खट्याळपणे हसत बेबी म्हणाली. बेबीनं काही केलं ऐकलं नाही. ती भली मोठी गाडी बोळाबोळातून अंग चुकवत एका चाळीपाशी थांबली. बेबी गाडीतून उतरली आणि भपकन घाण आली. शेण, गू, मूत, चिखल, सडलेला कचरा, फुटलेलं ड्रेनेज, सगळ्यांचा असह्य असा दर्प नाकात शिरला. आपल्याला उलटी होते की काय असं वाटलं बेबीला. तिनं आपला सेंटेड पांढरा शुभ्र रुमाल नाकातोंडाशी धरला. परतायचं? मामा विचारत होते. तिनं मान हलवली. मामांच्या पाठोपाठ त्यांच्या बिराडाशी आली. अगं, हे बघ कोण आले. मामा अंधाराशी बोलले जणू. बेबीला काहीच दिसत नव्हतं. कोण आले असं म्हणत 40ची एक बाई दाराच्या चौकटीत येऊन उभी राहिली. बेबी तिच्याकडे पाहतच राहिली. शिवणी घातलेल्या लुगड्यात, ठिगळ लावलेल्या चोळीतही बाई इतकी छान दिसू शकते. किती सोज्वळ, किती प्रसन्न. मम्मीचा चेहरा इतका नितळ, इतका प्रेमळ कधीच दिसत नाही. खरं तर मम्मीचा कोण जीव आहे आपल्यावर. अगं बाई, भाग्यच उजाडलं आम्हा गरिबांचं. या ना आत. बेबी वाकूनच खोलीत शिरली. पितळीची चकचकीत भांडी, स्वच्छ सारवलेली चूल, डबे डुबे, लहानशी खोली, डोक्यावर दांड्या, त्यावर घड्या केलेले 4च पण स्वच्छ कपडे. बेबी ताई, तुझ्या हातची भाकरी खायला आल्यात, मामा म्हणाले. रखुमाई आली त्यांच्या रूपानं. बसा ताई बसा. तिनं पाठ मांडला. आपल्या पदरानं पुसला. पायातले सँडल्स काढत तोकडा स्कर्ट आवरत पाटावर बसण्याचा बेबीनं प्रयत्न केला. तुला तरी काही कळतं का? पाठ कसला मांडतेस? ती खुर्ची दे, असं म्हणत मामांनी लोखंडी खुर्ची पुढे केली. तीवर पटकन टॉवेलची घडी करून घातली. किती छान हसली मामांची बायको. कुठली पेस्ट वापरत असेल ही, मनात विचार आला आणि बेबी स्वतःशीच हसली. मामीनं चकचकीत पितळीत भाकरीचं पीठ घेतलं. चांगलं मळून त्याची सुरेख गोल बारीक भाकरी थापली. गरगरीत फुगलेल्या भाकरीकडे पाहून बेबीच्या तोंडाला पाणी सुटलं. खूप भूक लागली होती आधीच. त्याच खोल तळव्यावर मामीनं झणझणीत पिठलं टाकलं. फोडणीचं तेल हे उडालं खोलीभर. अंगावर तो तवंग घेताना बेबीला काहीतरी निराळं वाटलं. तयार अन्न खाण्यापेक्षा हा ताजा वास काही निराळाच आहे. असल्या घरी, आपल्या घरी टेबलावर सुरेख मांडलेल्या अन्नाकडे पाहून असं तोंडाला पाणी का सुटत नाही? खरं तर अशी कडकडून भूक लागायच्या आतच आपण काहीतरी खात असतो, पीत असतो. कलईच्या ताटलीत भाकरी, पिठलं खाताना बेबीला खूप मजा वाटली. जिभेला मस्त चव आली. मन लावून तिनं तो गरिबाघरचा घास खाल्ला. मामी, वंडरफुल, मज्जा, मस्त मज्जा आली. जाऊ आता? या, परत या कधीही वाटलं तर गरिबाघरी. मामीचा प्रसन्न चेहरा, साधी वागणूक, मनापासूनचं बोलणं खूप आवडलं बेबीला. एकदम वाटलं आपली मम्मी अशी हवी होती. अहो, मामी हळूच म्हणाली. काय ग? तुम्ही आज न्याहारी नाही केली. तसे जाऊ नका. नको आता, आधीच उशीर झालाय. बांधून देते. तसे जाऊ नका. नको ग, राहू दे. शपथ आहे माझी, तसं नाही जायचं. मामाचं पाऊल तिथंच थबकलं. बेबी खोळंबली होती. या नवरा बायकोचं बोलणं ऐकत होती. वाटत होतं तसा संवाद आपल्या घरी नाही ऐकला आपण कधी.
अशी शपथ मम्मीनं कधी नाही घातली डॅडींना. डॅडी असतातच कुठे घरात. त्यांचं घर खरं तर विमानातच. आज या दिशेला, उद्या त्या. पण आपल्याला नाही नेलं कधी फॉरेनला. मामीनं मामाच्या हातात लहानसं गाठोडं ठेवलं. जाऊ? मामा विचारत होते. जी या. मामी मामाकडे डोळाभर पाहत म्हणाली. बेबी ताई काय? जी. माझ्या धन्याला सांगा गाडी जरा हळू चालवायला. मला भारी काळजी वाटते त्यांची. सांगेन. चला मामा. कसं बसं म्हणत बेबी खोलीबाहेर आली. सगळी चाळ गोळा झाली होती त्या गाडीभोवती. मामा तुम्ही किती भाग्यवान आहात. गाडी सुरू झाल्यावर बेबी म्हणाली. खरंच आहे. आज 31 वर्ष होऊन गेली तुमच्या घरी चाकरी करतोय. मालकांनी काही कमी पडू दिलं नाही मला. ते नाही म्हणते. मामीला किती काळजी वाटते तुमची. मामी कशी शपथा घालते तुम्हाला. डॅडी नक्की कोणत्या बिझनेसवर कुठे गेले ते सुद्धा मम्मीला ठाऊक नसतं. ती तिचा क्लब, तिच्या मैत्रिणी, पार्टीज यातच मशगूल असते. बेबीताई श्रीमंताच्या घरातून असंच असतं. मी आज खूप वाचते. कितीतरी कादंबऱ्या, किती कथा. चाळीतलं, झोपडपट्टीतलं, घाणीतलं वर्णन असतं. सगळीकडे दारिद्र्य, गरिबी, अन्याय, दुःख, दैना. मला ते सगळं स्वतः पाहायचंय. दाखवाल मला? शाळा, कॉलेज, परीक्षा, पेपर हे सगळं नको वाटतं मला. तुमच्या भाकरीला जी चव होती, तुमच्या एका खोलीत जो प्रेमळपणा होता, तो बंगल्यातून नाही सापडत. मामा मला हे हवंय सगळं. मी या श्रीमंतीला, या नकली बोलण्या वागण्यांना, उपऱ्या खोट्या गोष्टींना खरंच कंटाळले मी. सिनेमात सुद्धा या गोष्टी दाखवतात. माझ्यासारखीच श्रीमंतीला कंटाळलेली नायिका दाखवतात. मग ती घराबाहेर पडते, गरिबांची सेवा करते, गरिबीत राहते. तिला छानसा सुरेख प्रियकर भेटतो. सिनेमातलं काही खरं नसतं बेबीताई. एखाद्या दिवशी हे सगळं बरं वाटतं, पण रोजचं झालं की त्याची चव जाते. बेबीताई गरिबीसारखा शाप नाही, त्यासारखं दुःख नाही. असू दे मामा, मी एखाद्या गरीब मुलाशी लग्न करायचं ठरवलंय. काय सांगता? असं काही करू नका. बाईसाहेबांना सहन नाही होणार. तुम्हाला कल्पना नाही बेबीताई. मूल होत नव्हतं म्हणून बाईसाहेब काय करायच्या. मीच असायचो नेहमी त्यांच्याबरोबर. उपवास, तपास, देवधर्म तर चिक्कार केलाच. तीर्थयात्रा पण झाल्या. एकदा असाच एक साधू एका झोपडपट्टीत येऊन राहिला होता. त्यानं दिलेल्या जडीबुटीनं मूल होतं असं कुणीसं सांगितलं बाईसाहेबांना. मोठाले डॉक्टर थकले होते उपचार करून. बाईसाहेबांना मीच नेलं होतं त्या झोपडपट्टीत. भारी घाण, मवाली वस्ती. पण बाई 8 दिवस रोज जात होत्या त्या वस्तीत. गाडी जायची नाही तर घाण, चिखल, राड तुडवत बाई जायच्या. खरं आहे, पण काय करू मी. मला माणसासारखं जगताच येत नाहीये या श्रीमंतीत. सगळं खोटं, सगळं इम्पोर्टेड वाटतंय. तुमच्या घरी इतक्या थोडक्या वेळात जे मिळालं ते आमच्या बंगल्यात 15-16 वर्षात नाही मिळालं. ते काही का असेना, पण तसलं काही करू नका. ऐका माझं. आमच्या वर्गातली ती शालिनी आठवते? हो, कित्येकदा तिला तिच्या घरी सोडली आहे. तीच ती. मी बऱ्याच वेळा तिच्याकडे जाते. गरीब आहे बिचारी, स्कॉलरशिपवर शिकते. तिच्या घरी जाते तेव्हा ती याना त्या कामात असते. तिला आई नाहीये, लहान भावंडं आहेत. कधी धुणं धुताना, कधी भांडी घासताना पाहते मी तिला. कधी धान्य पाखडत असते, कधी ताटात घालून काही बाही निवडत असते. हे सगळं पाहायला गंमत वाटते. साबणाचा वास, मातीचा वास, पाखडण्याचा वास, डाळ तांदूळ निवडताना ताटावर चटाचटा वावरणारी तिची बोटं, मोठी गंमत वाटते मला. आणि त्याहीपेक्षा मला मोठं आकर्षण ते त्या 4 भावंडांचं. किती प्रेम करतात एकमेकांवर. दुसऱ्याला कमी काम पडावं, जास्त आराम मिळावा, जास्त खायला मिळावं म्हणून सगळे धडपडत असतात. माझे भारीपैकी कपडे, लेटेस्ट डिझाईनची पर्स, पेन, घड्याळ, अंगठी, चेन, जोडे सगळंच खरं तर हवं वाटणारं.
पण त्या भावंडांपैकी एकाचंही तिकडे लक्ष जात नाही. नाहीतर मला मम्मीला काय कमी आहे, पण आमच्यापैकी निराळी अशी साडी दागिना कुणी घातला की जीव पेटतो नुसता. ते मिळाल्याशिवाय चैन पडत नाही. गरिबीत वाईट गोष्टी पण खूप आहेत. तुम्ही पाहिल्या नाहीत. चला घरी. उशीर झालाय आधीच. कॉलेजला उशीर होईल. बंगल्याच्या दिशेला गाडी वळवत मामा म्हणाले, थांबा. का? मी म्हणते म्हणून. मला घरी नाही जायचं. कंटाळा आलाय सगळ्याचा. चला, माझ्यासाठी चला. माझ्या गरिबाची शपथ आहे तुम्हाला. बेबी बोलली नाही. गाडी बंगल्याशी येऊन थांबली. बेबीनं एकच ड्रायव्हरच्या घरी भाकरी खाल्ली ही बातमी एकानं त्यांच्या घरी पोचवली होती. त्याबद्दल लालचीपणानं हात पसरला होता. 5 रुपयाची नोट घेऊन तो हातभट्टीकडे वळाला होता. शोफर, हे झाल्या दिवसांचे पैसे. गेट आऊट. डॅडी एकदम ओरडले. गाडीची किल्ली गाडीतच ठेवा आणि जा. मम्मी म्हणाली, अगं पण मम्मी, झालं तरी काय? घरी सोन्याचा घास गिळवत नाही आणि त्या भिकाऱ्याकडे जाऊन घाणेरडं खाऊन आलीस काही बाई. घराण्याची प्रतिष्ठा, नावलौकिक कशाची पर्वा म्हणून नाही. कुणी पाहिलं असलं तर एकुलते एक म्हणून करा. आणखी लाड आणि भोगा आता. मी स्वतःहून गेले होते. मला भाकरी खायची होती. मामांचा काही दोष नाही त्यात. मामा? कोण मामा? मम्मीला आणि डॅडीला वेळ लागायची पाळी आली होती. मी यांना मामाच म्हणते नेहमी. बीत बेबी म्हणाली. व्हॉट? मम्मी किंचाळली. तू अजून इथेच? चालू लाग. डॅडी शोफरच्या अंगावर ओरडले. नको डॅडी, नको. परत नाही जाणार, पण त्यांना काढू नका. नाही. चल घरात हो आणि हिची तयारी करा. पुढच्या महिन्यात मी अमेरिकेला जातोय. हिला नेतो बरोबर. खरं वैभव काय असतं आणि आयुष्यात मजा कशी करतात ते पाहू दे जरा. भाकरी खाते मूर्ख कुठली. ओ डॅडी, अमेरिका? हाऊ लवली, बेबी म्हणाली. म्हणता म्हणता वडिलांच्या गळ्यात पडली. मामा खाली मान घालून निघाले. 30-35 वर्षाचा संबंध संपला होता. त्यांनी गॅरेजकडे पाहिलं. आपल्या लाडक्या गाडीकडे पाहिलं. डोळे भरून आले. बायकोनं दिलेला भाकर तुकडा तसाच होता. लहानसं गाठोडं छातीशी कवटाळून मामा भराभरा घराकडे निघाले. ज्योत्स्ना देवधर यांची एकुलती नावाची कथा येथे समाप्त. फिलर, ज्योत्स्ना देवधर.